हे गाइस, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन अप्रतिम अनबिलिव्हेबल माझ्यासाठी एवढ्या कमी प्राईसमध्ये एवढे छान मटेरियल रिसीव झालेले आहेत. कुर्ता सेटचे प्रॉपर मटेरियल मी ऑर्डर करून घेतले होते. सो त्यातले भरपूरसे असे आहेत की आपण पार्टीवेअर यूज करू शकतो. सो मोस्टली आजचा व्हिडिओ पार्टीवेअर कलेक्शनकडेच आहे. सो चला एक एक बघू. खूप छान कलेक्शन आणि त्या लेडीजसाठी खूप छान आहे ज्यांचं जस्ट मॅरिड आहेत आणि जस्ट आता लग्न झालेलं आहे. सो त्यांच्यासाठी अगदी बेस्ट कलेक्शन कुठल्याही फंक्शनमध्ये वेअर करण्यासाठी. त्यामध्ये पहिलं जे सध्या खूप ट्रेंडमध्ये कापड सुरू असलेलं जामदानी कॉटनमध्ये हे आहे असं टॉपचं पोर्शन. जो आपला कुर्ता आहे प्रॉपर तो शिवण्यासाठी त्यांनी एक त्याचं मटेरियल मला रिसीव झालेलं आहे. जामदानीचं कापड आहे जो सध्या खूप ट्रेंडमध्ये सुरू आहे. या मटेरियलमध्ये साडीसुद्धा अवेलेबल आहेत. मी याच्या आधी जो व्हिडिओ तुमच्यासोबत कॉटनचा साडीचे शेअर केला आहे त्यामधले ब्लॅक, येलो आणि रेड कलरचं होतं ते जामदानी साडीचंच कलेक्शन होतं. सो त्यामधलंच हा कलेक्शन आहे. छान असे अट्रॅक्टिव्ह आणि काहीतरी युनिक प्रिंट यावर केलेली आहे. थोडंसं येलो कलर टोनमध्ये हा रिश्यू झाला. पिंक कलरचे फ्लॉवर्स आणि बाकी खालच्या साईडला डिझाईन तयार केलेली आहे. हेडनीस हा प्रॉपर एवढ्या ठिकाणी वर्क केलेला आहे. बाकी मधामध्ये असे छान फ्लॉवरचे बुटे तयार केलेले, पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्याच्या अगदी बॉटमला येणार अशी ही पूर्ण एक प्रिंट दिली, पूर्ण एक पॅच खालच्या साईडला आपल्याला येऊ शकतो अशा पद्धतीचा पॅच दिलेला आहे. याचा पूर्ण प्लेन पॅन्टसाठी किंवा ट्राउझर किंवा जे पण आपल्याला एक चुडीदार शिवून घ्यायचं त्यासाठी प्रॉपर कॉटनचं प्लेन कापड प्रोव्हाइड केलेलं आहे आणि सेम कुर्ताला मॅच होईल अशा पद्धतीची ओढणी दिलेली आहे. सो हे आहे ओढणीचं कापड. छान अशी दोन्ही साईडला या पद्धतीची प्रिंट येईल अशा पद्धतीची प्रिंट केलेली आहे. मधामध्ये पूर्ण बुट्टे दिलेले आहेत आणि अगेन दुसऱ्या साईडला पण सेम प्रिंट दिलेली आहे. सो हे होतं आपलं पहिलं कलेक्शन. यामध्ये कुठलेही कलर्स अवेलेबल नाही आहेत. त्यानंतर सॅटिनच्या कापडमध्ये मला कुर्ताचं मटेरियल रिसीव झालेलं आहे. पूर्ण सॅटिनचं कापड आहे. सिम्पल आहे. खूप असं हाय क्वालिटी हाय रेंजमध्ये पण नाही आहे आणि खूप हाय क्वालिटी पण नाही आहे. अगदी मीडियम क्वालिटीमध्ये रिसीव झालेलं आहे. पूर्ण प्लेन डिजिटल प्रिंट असलेलं कुर्ताचं मटेरियल आणि फक्त जी फ्रंट साईड येत आहे त्याला थोडंसं हायलाईट केलेलं आहे. सो हा जो पोर्शन आहे छान रिअल मिरर्स लावलेले आहेत आणि थोडेफार स्टोन्स लावून त्याला वर्क केलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं. सो फक्त हा एवढा पोर्शन त्यांनी वर्क केलेला आहे. बाकी इकडे मधामध्ये फक्त स्टोन्स दिलेले आहेत. सो प्रॉपर या पद्धतीचं स्टिच केल्यानंतर ते दिसून येईल. सो अशा पद्धतीचं प्रॉपर याच्यावर वर्क केलेलं आहे. बॉटमसाठी पूर्ण प्लेन राणी पिंक कलरचं एक सॅटिनचं कापड दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कुर्ताला मॅचिंग अशी ओढणी दिली आहे. सो हे होतं आपलं सेकंड कलेक्शन. त्यानंतर मध्ये मी ऑर्डर करून घेतलं होतं कारण आजकाल खूप जास्त प्रमाणात ट्रेंडवर सुरू आहे. इट्स फॅब्रिकमध्ये मला हे सूटचं कापड रिसीव झालेलं आहे. यामध्ये पण भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. प्रॉपर राणी कलरमध्ये मला हा रिसीव झालेला आहे या पद्धतीचा आणि खालच्या साईडला पूर्ण एक काठ दिलेला आहे. सो या पद्धतीचं हे कापड रिसीव झालेलं आहे. मधामध्ये छान गोल्डन बुट्टे दिलेले आहे. कापडचा जर विचार केला तर सिल्कचं कापड मला रिसीव झालेलं आहे. बॅक साईडून या पद्धतीचे थ्रेड्स दिसत आहेत. सो जिथं वर्क आहे ॲक्च्युअली तेवढ्याच ठिकाणी थ्रेड आहे, बाकी ठिकाणी पूर्ण प्लेन आहे. म्हणजे दोन्ही साईडने ॲज इट इज दिसतं अशा पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे. छान पॅच दिलेला आहे आणि शिवल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा फ्रंट साईडला येईल. सो हा आहे फ्रंट साईडचं पोर्शन आणि खालच्या साईडला या पद्धतीचा बॉर्डर आहे. बाकी बॅक साईड जी दिलेली आहे ती पूर्ण प्लेन दिलेली आहे. या पद्धतीची पूर्ण प्लेन भाग दिलेला आहे आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा पोर्शन दिलेला आहे यामध्ये. सो या पद्धती जसं ब्लाऊजचं कापड एक एक्स्ट्रा साडीसोबत येतो त्या पद्धतीचा हा एवढा पोर्शन एक एक्स्ट्रा दिले जेणेकरून आपल्याला जर हँडला वगैरे जर यूज करायचं असेल सो त्यासाठी आपण यूज करू शकतो. यामध्ये पुन्हा 3 कलर्स अवेलेबल आहे. प्लेन असं कापड दिलेलं आहे. सो हे आहे ओढणीचं भाग. छान तयार केलेली ओढणी दिलेली आहे. आपल्याला काहीच स्टिच करून घ्यायची गरज नाही आहे. सो या पद्धतीचा ओढणीचा पोर्शन दिलेला आहे. आता दिसत असेल छान. ओढणीची लेंथ बऱ्यापैकी लांब दिलेली आहे आणि दोन्ही बाजूला या पद्धतीचं काठ दिलेलं आहे. सो हे पण छान कलेक्शन. लास्ट 2 जे कलेक्शन आहे मला पर्सनली खूप आवडले. म्हणजे लिटरली असं वाटतं ना की आता एखादं जसं लग्न झालं असतं तर लिटरली मी त्यांना भेट म्हणून दिली. खूप छान कलेक्शन आहे. सो या पद्धतीचं छान असं
डार्क रेड कलरचं पीस मला रिसीव झालेलं आहे आणि बघता क्षणी एवढं सुंदर वाटतंय. छान बनारसी सिल्कचं कापड रिसीव झालेलं आहे. कापड एवढं सॉफ्ट आहे. मे बी कॅमेरामध्ये पिंकिश वाटतंय बट रेड कलर आहे, डार्क रेड कलरमध्ये आहे. खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेला आहे. हा जो पोर्शन आहे खूप छान हायलाईट होतो. प्रॉपर मिरर आणि मोतीचं वर्क केलेलं आहे आणि बाकी लेसचं वर्क केलं आहे. मधामध्ये नेट लावलेली आहे. सो या ठिकाणी आपण थोडंफार एक्सपेरिमेंट करू शकतो. जेवढं आपल्याला गरज आहे नेटची तेवढं आपण ठेवू शकतो. डीप नेक जर ठेवायचं असेल त्या पद्धतीने. बाकी पूर्ण फॅब्रिक खूप सुंदर आहे. या पद्धतीचं पूर्ण फॅब्रिक मला रिसीव झालेलं आहे. एवढं प्रॉपर दिसतो आहे घातल्यानंतर. छान या पद्धतीने खूप खूप सुंदर दिसते. पूर्ण प्रॉपर जर शिवून घेतलं ना याला व्यवस्थित तर खूप खूप सुंदर दिसणार आहे. खूप छान प्रिंट केलेली आहे यावर. ही पण प्रिंट साड्यांवर सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. खालच्या साईडला या पद्धतीचं एक बॉर्डर दिलेली आहे जे अगेन खालच्या साईडला आहे आणि त्याचबरोबर छान लेस दिली. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण जो सेट आहे ना ऑलरेडी तयार करून पाठवलेला आहे. कुठल्याही एक्स्ट्रा लेस लावायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा त्यामध्ये काहीच ऍड करायची गरज नाही. हा जो पोर्शन दिलेला आहे हा ऍक्च्युली लक्षात येत नाही. मे बी हा बॅक साईडचा असावा किंवा बॅक साईडला आपण दुसरं कापड घेऊन सुद्धा यामध्ये अटॅच करू शकतो. आणि हा जो पोर्शन आहे ॲज अ याचं एक्स्ट्रा इनर म्हणून पण आपण यूज करू शकतो. कारण एक्स्ट्रा इनरची गरज आहे. थोडंसं बॅक साईड जे आहे धागे निघालेले आहेत. म्हणजे जे विणल्यानंतर जे थोडेफार धागे असतात ते धागे निघालेले आहेत. सो अशा पद्धतीचं हे ओव्हरऑल कापड दिलेलं आहे. छान आहे. बाकी क्वालिटी अप्रतिम आहे. यामध्ये पण मे बी कलर्स अवेलेबल आहेत. सो एकदा लिंक जाऊन नक्की चेकआउट करून बघा. त्याचबरोबर बॉटमसाठी या पद्धतीचं कापड रिसीव झालेलं आहे. सो माझ्या सजेशननुसार हा कापड आपण इनरसाठी यूज करू शकतो. म्हणजे एक्स्ट्रा जो इनर आपण कुर्ता सेट शिवताना जो यूज करतात त्यासाठी आपण हा कापड यूज करू शकतो. आणि बॅक साईडला किंवा पॅन्टसाठी दुसरं एक कापड घेऊन आपण ते शिवून घेऊ शकतो. सो अशा पद्धतीचं आहे. कारण याची क्वालिटी मला थोडंसं असं वाटतं की हे इनरसाठी जास्त बेस्ट राहील. कुठली आउटर न शिवता म्हणजे पॅन्ट वगैरे न शिवता बॉटम न शिवता आतमध्ये जर त्याला यूज केलं तर जास्त बेटर. कारण कापड खूप सॉफ्ट दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर छान ब्रोकेटची ओढणी रिसीव झाली आहे. खूप अट्रॅक्टिव्ह पीस आहे. खूप खूप सुंदर वाटतंय. सो या पद्धतीचं छान यावर झिगझॅग डिझाईन दिलेली आहे. मधामध्ये बुट्टे दिलेले आहे आणि छान काठ दिलेला आहे. आणि खालच्या साईडला या पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे. खूप खूप सुंदर कलेक्शन. एकदा जाऊन नक्की चेकआउट करून बघा जर कुणाला वेडिंग वगैरे मध्ये घालायचं असेल सो त्यासाठी. नंतर आजच्या कलेक्शनमधलं लास्ट आहे आणि मला पर्सनली खूप आवडलं हे कलेक्शन. सो हे पीच कलर आणि डार्क पिंक कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे. शिमरचं कापड रिसीव झालेलं आहे. अप्रतिम क्वालिटी, खूप सुंदर क्वालिटीमध्ये रिसीव झालेलं आहे आणि अगदी कमी प्राईसमध्ये. नियर अबाउट 700च्या रेंजमध्ये, फक्त 700च्या रेंजमध्ये मला हे रिसीव वाटणार नाही कारण क्वालिटी एवढी छान आहे. अगेन यावर वर्क दिलेलं आहे. हे आहे याचं नेकचं साईड. प्रॉपर एक पॅच तयार केलेला आहे. ऑलरेडी आपल्याला काहीच करायची गरज नाही. फक्त इथून कट करून घ्यायचं आहे. आणि सो त्याचबरोबर सो हे आहे याचं फ्रंट साईड. पूर्ण शिमरचं कापड दिलेलं आहे आणि मधामध्ये छान बुट्टे दिले आहे. आणि बॅक साईड जो दिलेला आहे पूर्ण प्लेन दिलेला आहे या पद्धतीचं. बाकी खालच्या साईडला एक छोटीशी लेस येईल अशा पद्धतीची लेस दिलेली. एक्स्ट्रा इनरसाठी पण इथे छान सॅटिनचं कापड रिसीव झालेलं आहे. कापडची क्वालिटी खूप छान आहे. अगदी नाहीतर जनरली जर याला ताणला गेलं तर हे धागे दूर व्हायला लागतात. सो असं काही होत नाही आहे. सो खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेलं आहे. त्याचबरोबर पिंक कलरचं थोडंसं कॅमेरामध्ये वेगळं दिसतं. थोडंसं पर्पलिश पिंक कलरचं बॉटमचं कापड रिसीव झालेलं आहे. पूर्ण प्लेन आहे. सॅटिनचं कापड आहे आणि छान अशी ब्रोकेटची ओढणी रिसीव झालेली आहे. खूप खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह. इवन ही ओढणी आपण ॲज अ शेला म्हणून पण साडीवर वगैरे यूज करू शकतो. अशा पद्धतीची ओढणी दिलेली आहे. खूप छान आणि छान सॉफ्ट सिल्कचं कापड आहे. छान आहे, सॉफ्ट आहे, कुठेच टोचणार नाही अशा पद्धतीचं कापड आहे. आणि खालच्या साईडला या पद्धतीचे अशी एक पॅच दिलेला आहे. सो छान आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे. छान अट्रॅक्टिव्ह आहे. आणि लास्टचे जे 2 पीस होते मी हायली रिकमेंड करेन. एकदा नक्की ट्राय करून बघा.
खूप सुंदर कलेक्शन होतं. सॉरी बॅकग्राऊंड नॉईस येत असेल तर. आपलं आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रयत्न केलाय मोस्टली पार्टी वेअरचं कलेक्शन इन्क्लूड करण्याचं. सो लास्टचे जे 2 आहेत खरंच मिस करू नका. जर हाय रेंज कमी रेंजमध्ये पार्टी वेअर कलेक्शन हवं असेल तर खूप छान कलेक्शन होतं असं. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.